नमस्कार. आजच्या वेळेस आपल्याला बघायचं आहे इथं 10वी गणित भाग 2 त्याच्यामधलं सराव संच 7.1 मधला प्रश्न क्रमांक 10वा. काय दिलं आहे? आकृतीमध्ये मुलांचे एक खेळणे आहे. हे खेळणं दिलं आहे. तर काय ते एक अर्धगोल व एक शंकू यांच्या साहाय्याने केले आहे. हा अर्धगोल आहे आणि हा शंकू याच्या साहाय्याने ते खेळणं तयार केलेलं आहे. तर आकृतीमध्ये दर्शवलेल्या मापांवरून खेळण्याचे घनफळ व पृष्ठफळ काढा. आणि पाय काय घ्यायचं आहे? 3.14 घ्यायचं आहे. ओके. तर आपल्याला त्यांनी काय काढायला सांगितलं आहे? खेळण्याचे घनफळ आणि पृष्ठफळ काढायला सांगितलं आहे. म्हणजे आपल्याला दोघांचं घनफळ काढावं लागेल. पहिलं शंकूचे घनफळ, नंतर याचं घनफळ अर्धगोलाचं, त्यानंतर या दोघांची बेरीज, त्याच्यानंतर हे शंकूचं वक्र पृष्ठफळ आणि अर्धगोलाचं वक्र पृष्ठफळ काढावं लागेल आणि ह्या दोघांची बेरीज नंतर. ओके. सर्वप्रथम प्रश्नामध्ये जेवढं काय दिलं असेल तेवढं लिहून घेऊया आधी. तर त्यांनी काय काय दिलं? शंकूचं पहिलं काय? शंकूची उंची किती आहे? 4 सेंटीमीटर. ओके. आणि त्याच्यानंतर त्याची त्रिज्या किती आहे? 3 सेंटीमीटर. ओके. त्याच्यानंतर अर्धगोलाची त्रिज्या किती आहे? 3 सेंटीमीटर आर. ओके. तर तेवढं आपण लिहून घेतलेलं आहे. आता आपण काय करूया? शंकूचे पहिले वक्र पृष्ठफळ काढूया. शंकूच्या वक्र पृष्ठफळाचं सूत्र काय? पाय आर एल आहे. ओके. इथे आपल्याला एल काढायची, म्हणजे शंकूची तिरकस उंची काढायची. ती पहिली आपण काढून घेऊया आणि नंतर सूत्रामध्ये किमती भरूया. शंकूची तिरकस उंची एल बरोबर आर वर्ग अधिक एच वर्ग स्क्वेअर रूटमध्ये. ओके. तर आर वर्ग किती आहे? आर किती आहे? 3चा वर्ग अधिक एच किती आहे? 4, म्हणजे 4चा वर्ग. 3 त्रिक 9 अधिक 4 चौक 16 किती होतात? 25. वर्गमुळात 25 म्हणजे 5 सेंटीमीटर. तिरकस उंची किती आली? 5 सेंटीमीटर. आता तिरकस उंचीचं जे आपण काढलं आहे ते आपण या सूत्रामध्ये भरूया, म्हणजे शंकूचे वक्र पृष्ठफळ मिळेल. शंकूचे वक्र पृष्ठफळ पाय आर एल. ओके. पाय गुणिले पायची किंमत आपण शेवटला लिहूया. आर किती आहे? 3 सेंटीमीटर गुणिले एल किती काढलं? 5. तर 5 त्रिक 15 पाय सेंटीमीटर वर्ग. ओके. हे झालं शंकूचे वक्र पृष्ठफळ. आता शंकूचे घनफळ काढूया. शंकूच्या घनफळाचं सूत्र काय? 1/3 पाय वर्ग एच. ओके. 1/3 गुणिले पाय जसं तसं लिहूया. आर किती आहे? त्रिज्या किती आहे? 3 सेंटीमीटर. 3चा वर्ग गुणिले एच किती आहे? 4 सेंटीमीटर. ओके. 1/3 गुणिले पाय, हे 3 2 वेळा लिहूया. ओके. हा एक 3 गेला, हा एक 3 गेला. शिल्लक करायला 4 गुणिले 3 12 पाय सेंटीमीटर वर्ग. एका झालं शंकूचे घनफळ. ओके. आता काय करूया? अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ आणि अर्धगोलाचे घनफळ. अर्धगोलाच्या वक्र पृष्ठफळाचे सूत्र काय? 2 पाय आर वर्ग. ओके. 2 गुणिले पायची किंमत लिहूया नको, नंतर लिहूया. आर किती आहे? 3 सेंटीमीटर आहे. ओके. म्हणजे 3चा वर्ग. आता 3चा वर्ग किती होतो? 9 गुणिले 2 किती? 18 पाय सेंटीमीटर वर्ग. इथे घनफळ म्हणजे घन असणार आहे. ओके. घनफळ काढल्यामुळे इथे घन लिहिलं आहे. हे सेंटीमीटर वर्ग. आता अर्धगोलाचे घनफळ काढूया. अर्धगोलाच्या घनफळाचं सूत्र काय? 2/3 पाय आर घन. ओके. आता 2/3 गुणिले पाय गुणिले आर किती आहे? 3 सेंटीमीटर. 3 गुणिले 3 वेळा लिहूया आणि ते भागाकार करायचं आपल्याला, म्हणून हा 3 गेला, हा 3 गेला. 2 गुणिले 3 गुणिले पाय. 3 त्रिक 9 9 2 18 पाय सेंटीमीटर घन. ओके. आता त्यांनी प्रश्नामध्ये काय विचारलं होतं? खेळण्याचे घनफळ व पृष्ठफळ काढा. आता खेळण्याचे पहिले पृष्ठफळ काढूया. खेळण्याचे पृष्ठफळ म्हणजे काय? हे अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ अधिक हे शंकूचे वक्र पृष्ठफळ अधिक
अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ या दोघांची बेरीज म्हणजे खेळण्याचे एकूण पृष्ठफळ. तसंच खेळण्याचे एकूण घनफळ म्हणजे शंकूचे घनफळ अधिक अर्धगोलाचे घनफळ. ओके, तर पहिला आपण खेळण्याचे पृष्ठफळ काढूया आणि नंतर खेळण्याचे घनफळ. जसं आपण लिहून घेतलं आहे, खेळण्याचे एकूण पृष्ठफळ बरोबर शंकूचे वक्र पृष्ठफळ अधिक अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ. ओके, तर शंकूचे वक्र पृष्ठफळ किती काढलं आपण? 15 पाय आणि अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ 18 पाय. ओके, दोघांची बेरीज किती होते? 33 पाय चौरस सेंटीमीटर किंवा सेंटीमीटर वर्ग लिहिलं तरी चालतो. आता हे काय झालं? अर्धवट उत्तर. आता पायची किंमत आपल्याला इकडे लिहायची लास्टला. ओके, या दोघांचा गुणाकार किती येतो आता? 103.62 चौरस सेंटीमीटर. ओके, हे काय झालं? एक्झॅक्ट उत्तर म्हणजे खेळण्याचे एकूण पृष्ठफळ. आता खेळण्याचे घनफळ काढूया. घनफळ म्हणजे शंकूचे घनफळ अधिक अर्धगोलाचे घनफळ. ओके, खेळण्याचे एकूण घनफळ बरोबर शंकूचे घनफळ अधिक अर्धगोलाचे घनफळ. आता शंकूचे घनफळ किती काढलं आपण? 12 पाय आणि अर्धगोलाचे घनफळ किती काढलं? 18 पाय. ओके, तर या दोघांची बेरीज किती येते? 18 अधिक 2 30 पाय येते. आता 30 गुणिले पायची किंमत लिहायची 3.14. त्या दोघांचा गुणाकार करायचा आहे. किती येतो? 94.20 हा येतो गुणाकार यांचा. आणि काय असणार? घनफळ असल्यामुळे घन सेंटीमीटर. ओके, हे काय झालं? खेळण्याचं एकूण घनफळ. अशा प्रकारे दोन्ही प्रश्नांची उत्तरं झाली आहेत. धन्यवाद.